चला तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक अशी पापडाची चटणी। तर तुम्ही अशी पापडाची चटणी लहानपणी खाल्ली का कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सर्वांना त्याआधी क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। तर मी हे घेतलेले आहेत 5-6 पापड आणि 5-6 पापड मी येथे घेतलेले आहेत आणि मस्त आता ते तळून मी घेणार आहे। पापड तळून याच्यासाठी घेते की आता कसं पारंपरिक म्हटलं तरी आता चूल नाही सध्या हजर, तर मग आपल्याला गॅसवरच तळा लागेल। कारण की पहिली माझी आई मला खूप छान अशी चटणी पापडाची करून द्यायची आणि तेव्हा पण आई काय करायची माहिती आहे का, आई तेव्हा मस्त चुलीवर पापड भाजायची आणि मस्त चटणी करून द्यायची। चला तेल तापू देऊ आपण आता। आणि तेल आपलं मस्त तापलेलं आहे, तर हे पापड मी टाकणार आहे आणि अशा पद्धतीने मी पापड तळून सगळे घेणार आहे। पाहू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने मी सगळे पापड तळून घेते। 5-6 जे पापड मी घेतले, जेवढे मला लागणार आहेत तेवढे तुम्ही तुमच्या हिशोबाने चटणी बनवू शकता। मला 4 जणांसाठी ही चटणी बनवायची आहे, मी आणि माझे मिस्टर आणि माझे मुली। तर असे मी पापड तळून घेते, पाहू शकता अशा पद्धतीने मस्त। तर हे पापड मी असे तळून घेतलेले आहेत आणि आता मस्त आपली जे लाल मिरची आहे हे बघू शकता, ही लाल मिरची मी पूर्ण तेलात तळून घेणार आहे। चला तर याचा थोडासा ठसका होणार आहे, तर व्यवस्थित घ्या तळून। आणि ही चटणी अशी मस्त खरपूस होईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची। गॅस मी बंद केलेला आहे कारण की आधीच खूप कढई तापलेली होती। अशी कढईतली चटणी पाहून तुम्हाला लहानपणची आठवण आली का? आम्ही असं वरण, चुलीवरचं वरण छान आणि अशी चटणी खूप खायचो। तर आपण पापडाचा आता बारीक चुरा करून घेणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने बारीक चुरा मी करून घेतलेला आहे आणि मस्त यातून आता टाकणार आहे मी जे चटणी आपण कढईत गरम केलेली होती ती थोडीशी टाकणार आहोत, बघू शकता। तर अशा पद्धतीने आणि मस्तपैकी अशी चटणी आपली अशी तयार आहे। आणि थोडंसं टाकणार आहे मीठ। तर आपली चटणी, आम्ही तर लहानपणी अशी चटणी खूप खायचो। उन्हाळ्यात पापड केले की आणि चटणी आणि वरण असे आमचे एकदम वेगळे आणि एकदम भन्नाट चव असायची त्याला। तर झालेली आहे आमची चटणी, पाहू शकता। चला या खायला। तर अशा पद्धतीने चटणी मस्त तयार झालेली आहे आणि बघू शकता कांदा मस्त मी फोडून घेतलेला आहे, आंबा आणि हे टमाटर। चला या जेवण करायला। तुम्हाला कशी वाटली चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला बाय।